तर ह्या तरुण मुलांशी मला संवाद या निमित्ताने करायला मिळतं, ही छान गोष्ट आहे. आणि हा व्यसनाचा विषय हा खूप आपल्या तरुण पिढीशी संबंधित आहे. कारण बरीचशी व्यसनं ही तरुणपणात सुरू होतात आणि मग ती काहींची ती पुढे सुटतात, म्हणजे ते परत त्या नादाला जातच नाही, त्यांना आवडत नाही तो अनुभव किंवा ती चव. आणि काही जण त्यातले पुढे जातात आणि मग त्याच्यातले काही जण पुढे जाऊन त्या संबंध व्यसनी बनतात. त्यामुळे त्या सगळ्यामध्ये आपण एक कायमचा चुकीचा रस्ता धरू शकतो. आणि हे रस्ता जो आहे चुकीचा, हा दिसायला फार आकर्षक आहे, त्याला ग्लॅमर आहे असं की चलो पिएंगे आज, चलो चैन करेंगे, हाय कम वक्त तूने पी ही नहीं. असं जे काही आहे ना, ते आपल्या संबंध याच्यामध्ये ते असं परिणाम करत असतं की आपण पित नाही म्हणजे काहीतरी आपण कमी आहे असं. किंवा आता ह्याचे सगळे नट नाटे असं, या सगळ्यांचा जे काही परिणाम होत असतो, आपले ते जे नट आहेत ते इतके फका सिगरेट ओढत असतात आणि त्यांच्यासारखं आपल्याला करावं असं वाटतं, त्यांच्यासारखं. इव्हन चालताना सुद्धा मला असं दिसतं की हा स्वतःला कोण शाहरुख समजतोय का, सलमान समजतोय का, आणखीन ऋत्विक समजतोय कोणीतरी. म्हणजे हे नटांचं अनुकरण हे आपल्याकडे सर्रास आपण तरुण मुलांच्या मध्ये चाललेलं दिसतं. तर ते मग ह्या चुकीच्या गोष्टींचं अनुकरण होतं. जरा काही त्रास झाला, मनस्ताप झाला की लगेच ते बाटली काढूनच बसतात आणि ते पिल्याशिवाय ते संबंध सिनेमाच नाही होत आता. त्यामुळे दुःख झालं की बाटली काढा, आनंद झाला की पण बाटली काढा, एरवी सिगरेट आहेच, असं संबंध एक असा आपला एक आपल्या भोवती असा माहोल तयार झालेला आहे. आणि चिडवणारे असतात. आपण जर म्हटलं ना मी पीत नाही, तर पीत नाही तर जा दूध पिऊन ये, घरी जाऊन जा असं म्हणतात. म्हणजे त्या मुलाला असं वाटतं की यांनी आपल्याला त्यांच्या ग्रुपमध्ये घ्यावं, याच्यासाठी ते करतील ते आपण केलं पाहिजे. आणि त्याच्यातनं ते पहिली सुरुवात होते. आता साधारण पहिली सुरुवात ही सिगरेट किंवा गुटखा किंवा अशा कशापासून तरी होते. एकदम दारू पिणारे फार थोडे लोक असतील, पण हे जे असतं की मनाला एक व्यसनी बनण्याचं ट्रेनिंग देते ही सिगरेट किंवा तंबाखू किंवा हे आपलं गुटखा सगळं, की मनाला बाहेरच्या एका वस्तूवर अवलंबून राहायला शिकवते ती वस्तू. आणि मग पुढे ती एका वस्तूची जागा दुसरी वस्तू घेते. यांनी तलफ नाही भागली तर मग ते घ्या, त्याची नाही भागली तर ते घ्या, अशी चढती भांजणी ती आहे. त्यामुळे पहिल्याच आपण प्रवेशद्वाराला जर नाही म्हटलं तर आपण सगळ्या ह्याच्यातनं आपला बचाव करू शकू. कारण हा भूलभुलही आहे. हा जो अनुभव असतो, का लोक एवढे दारूकडे जातात, का सिगरेट तंबाखू हे घातक आहे हे माहीत असून का जातात, तर तो घेतल्यानंतरचा एक अनुभव असतो आणि तो त्यांना एक आवडतो अनुभव असा. तो अनुभव कसा असतो की काहीतरी असं सुम झाल्यासारखं वाटतं, काही म्हणतात, किंवा काही म्हणतात एकदम असं रिलीज झाल्यासारखं वाटतं, सगळ्या काळज्या निघून गेल्यासारखं वाटतं. काही जण म्हणतात ते एकदम खूप मोठं झाल्यासारखं वाटतं. आणि ते असे दारू घेतल्यानंतर ते जे लोक जे ढुशा मारत जात असतात रस्त्याने, ते आपण बघतोच की त्यांना काहीतरी असं एक समथिंग बिगर दॅन देमसेल्स असं काहीतरी त्यांना एक अनुभव येतो या सगळ्याचा. आणि हा अनुभव त्यांना खूप आवडतो. एरवीच्या या सगळ्या ज्या आपल्या ज्या रोजच्या जीवनामध्ये जर समजा अपयश असेल किंवा तरी पितात, आणि सक्सेस ही तर डोक्यात चढणारीच गोष्ट आहे. त्यामुळे ते डोक्यात जसं चढतं तसं दारू पण डोक्यात चढते. म्हणजे सक्सेस आलं तर चलो पिएंगे और सेलिब्रेट करेंगे, आणि नाही झालं तर मग एक बसून कुठेतरी पितोय आपला दुःख त्या दारू बुडवीत वगैरे म्हणतात ते. पण हे या सगळ्या गैरसमज आहेत. ते सगळे हे दुःख कधी बुडवता येत नाही. ते दुःख अधिक तुम्हाला ते त्याची समस्या वाढवतं. म्हणजे तुमच्या समोर एक समस्या आहे असेल, तुमचा अपयश असेल किंवा तुम्हाला काहीतरी हासिल करायचं आहे तर ते तुम्हाला मिळत नसेल वगैरे, आणि प्लस आता एक अशी सवय लागली की ज्याच्यामुळे तुम्हाला हे काय तुम्ही एक 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 अनावश्यक ओझं तुम्ही डोक्यावर एक स्वतःच्या लादून घेतलं की ते मिळालं नाही तर तुम्ही चैन वाटत नाही, ते मिळालं नाही तर तुम्हाला असं अस्वस्थ वाटायला लागतं. काहींना पुढे गेल्यावर तर त्रास व्हायला लागतो आणि ते त्रास मिटण्यासाठी परत प्यावी लागते, म्हणजे पिण्याचं चक्कर सुरू होतं. तसंच सिगरेटच्या बाबतीतलं आहे. आता आमच्याकडे मुक्तांगणमध्ये दारू सोडण्यासाठी येतात, पण आम्ही सगळीच व्यसनं बंद करतो. आणि ते लोक म्हणतात की आम्ही दारूपासून दूर राहू, पण आम्हाला सिगरेट मात्र मिळाली पाहिजे किंवा तंबाखूची पुडी मिळाली पाहिजे.
म्हणजे जास्त क्रेव्हिंग कसलं येतं, ऑब्सेशन कसलं येतं, मानसिक तीव्र ओढ जास्त कुठली आहे, तर ती तंबाखू, त्याच्यामध्ये असलेलं जे निकोटीन आहे तंबाखू, बिडी, सिगरेट मधलं किंवा गुटख्यामधलं ते आहे. आणि हे निकोटीन हे एक जहरी विष आहे. असे मागे प्रयोग झालेत की 20 का 22 सिगरेटचा अर्क काढला निकोटीनचा आणि तो एका सश्याला पाजला आणि ससा तडफडून गेला. आणि ते आता आपल्याला का, आपण का मरत नाही तडफडून, तर आपण एकदम इतक्या सिगरेटचा अर्क एकदम पित नाही, हे एक. आणि दुसरं म्हणजे सश्यापेक्षा आपलं बॉडी वेट जास्त आहे म्हणून असेल. पण हे थोडं थोडं करून आपल्याला मारत असतंच ना. प्रत्येक कशचा किंवा प्रत्येक पुडीचा, प्रत्येक सगळ्याचा दुष्परिणाम शरीरावर होत असतो. प्रत्येक दारूच्या घोटाचा परिणाम होत असतो. म्हणून हा जो काही लोक म्हणतात की मला, मी कॉलेजमध्ये असताना मी लिहायला लागलो होतो, तर त्यावेळेला लोक म्हणायचे की अरे तू सिगरेट पी म्हणजे आणखीन तुला लिहायला सुचेल. हे मी म्हणलं अरे मला सिगरेट शिवायच लिहायला सुचतंय, तर मग मी काय करू, नाही का. म्हणजे हे जे आहे की आपल्याला सुचत नाही मग सिगरेट प्या. अरे थोडीशी वाट बघूयात की आपण, किंवा आपला अभ्यास होत नाही, जरा सिगरेट पिऊयात म्हणजे एकदम डोकं हलकं होईल. आपण जरा डोकं हलकं करण्यासाठी आपण बाहेर जाऊयात का थोडंसं, आपण एखाद्या बागेतल्या बाकावर बसूयात का थोडंसं, किंवा काहीतरी जसं तुमचं गणेश मंडळ आहे त्या गणेश मंडळातलं काही काम आपण हाती घेऊयात का, असं काहीतरी करूयात की. म्हणजे त्यांनी सुद्धा आपल्याला आपलं डोकं जे हलकं होऊ शकेल आणि आपल्याला परत अभ्यासाचा मूड येऊ शकतो. म्हणून हे हेल्दी हाय जे आहेत, म्हणजे कोणाला चित्र काढावंसं वाटणं, कोणाला कविता करायची वाटतं, कोणी अशा टेकडीवर जातो, ते जंगलाचं निरीक्षण करत करत त्या जंगलाशी एकरूप होत होत तो चढतो. एखादं, आता पुण्यामध्ये अनेक असे ग्रुप आहेत, ते गिरी शिखरावर जातात, गिरी भ्रमण करतात, ते पक्षी निरीक्षण करतात. मग हे केवढे आनंद आपल्यापाशी ठेवलेले असताना त्या दारू आणि हे जे निकोटीन आणि हे या सगळ्याच्या, बरं हे आनंद आहेत ना, हे जे चांगले आनंद, हेल्दी हाय म्हणता असे, ते आपल्याला समृद्ध करणारे असतात. ते आपल्याला एखादा चांगला पक्षी बघितल्यावर आपण त्याला जर ओळखू शकलो, पुढच्या वेळेला त्याचं नाव आपण पुस्तकात बघून शोधलं, काढलं आणि आपण त्या पक्ष्याविषयी अधिक माहिती, त्यामुळे मग आपल्याला तो पक्षी काय करतो याच्याविषयी कुतूहल निर्माण होतं. मग त्या पक्ष्याचं घरटं आपल्याला कधीतरी दिसतं. मग ते त्याचं ते अंडी घातली का त्यांनी, मग ती बाहेर आली का पिल्लं, मग तो कसा आणून देतोय. म्हणजे हे निसर्गाशी एकरूप होणं असताना हा फार एक असा अफाट आपला असा विषय, आणि तो एक असा अगाध असा आनंद आपल्याला देतो. म्हणून आपण ह्या आनंदाच्या मागे लागूया की जो आपल्याला समृद्ध करतो. आणि या उलट हे सगळं जे काही आहे आपण बघतोच की सगळ्याचं नुकसान करणार आहे. हे शरीराचं पहिलं नुकसान करतं. म्हणजे त्या दारूच्यामुळे आपलं लिव्हर अफेक्ट होतं हे तर आपण ऐकतोच. पण आमच्याकडे अनेक असं एक्सरे काढला की हृदय असं थुलथुलीत झालेलं, एक्सपांड झालेलं, ते कार्डिओमेगॅली म्हणतात, ते आपण झालेलं आमच्याकडे आहे. म्हणजे जे हृदय असं अगदी पॉवरफुल असतं ते असं हे करत असतं, आणि त्यांचं असं त्याच्यातली ताकद निघून गेलेली असते. आणि त्यामुळे रक्ताभिसरण नीट होत नाही. त्यामुळे जे आपल्या पेरिफरल आपल्याच्या हात पाय इकडनं रक्त खेचण्याची ताकद कमी झाली की हातापायावर सूज येणं, चेहऱ्यावर सूज येणं, हे सगळं आपल्याकडे सुरू होतं. मग त्या हृदय हे एक आपल्याला केवढा अनमोल अशा तऱ्हेचा एक असा अवयव मिळालेला आहे की जो रात्रंदिवस चालू असतो, जो कधी थकत नाही, आणि जो कधी विश्रांती घेत नाही. त्यांनी विश्रांती घेतली तेव्हा संपलेलंच असतं. मग ती पहिली त्याची विश्रांती असते ती 70 वर्षांनी, 80 वर्षांनी किंवा 90 वर्षांनी, ती कायमचीच विश्रांती असते. मग दुसरे स्नायू थकतात, मग ह्यालाही स्नायूच आहे ना, मग ते स्नायू का नाही करत, थकत का नाहीत, काय त्याच्यात आयडिया आहे, आश्चर्य आहेत आपली. मग हे जे निकोटीन आहे हे रक्तवाहिन्यांच्या मध्ये जाऊन बसतं, आणि रक्तवाहिन्याचा जो मधला जो वाहून न्यायचा जो हे आहे, स्पेस आहे, तिथं त्याला ते असे उंचवटे तयार होतात त्याचे, आणि त्याच्यामध्ये ब्लॉक्स तयार व्हायला लागतात. आणि असे ब्लॉक झाले की हार्ट अटॅक येऊ शकतात. आणि हार्ट अटॅकनी जाणं ही या स्मोकर्स किंवा तंबाखू खाणं याच्यामध्ये अतिशय कॉमन गोष्ट आहे. म्हणून हे आपल्याला, आता हे जे सिगरेट पितात तो तर धूर असतो, तो विषारी धूर आहे, आणि आपल्या फुफ्फुसामध्ये त्याचे छोटे छोटे असे द्राक्षाच्या घडासारखे पण पोकळ असे असतात की ज्याच्यातनं ती हवा जाते
आणि ती त्वचा इतकी पातळ असते, मेम्ब्रेन असते ती, की ज्याच्यातनं रक्तातला कार्बन डायऑक्साईड त्या पोकळीत येतो आणि बाहेर फेकला जातो आणि हवेतला ऑक्सिजन घेतला जातो. इतकी ती गॅसेस एक्सचेंज म्हणतात त्याला होते. म्हणजे हवेतला सुद्धा आपण एखादं पाणी गाळणारं आपल्यापाशी हे असेल, सरफेस असेल किंवा पृष्ठभाग असेल, पण हवा गाळणारा आणि त्यातही कार्बन डायऑक्साईड आणखीन ऑक्सिजन ओळखू शकणार असा त्या त्या अवयवाला आपण त्रास देतो. त्याला संबंध आपण एक तिथं कार्बन येतो, ते विषार, आणि कधीतरी त्या पेशी असतात त्या आपलं काम करायच्यामध्ये चूक करतात आणि तिथे कॅन्सरची पेशी तयार होते. आणि एक कॅन्सरची पेशी एकच की सगळा बदलला, पुढचा माहोल बदलला, की हे सगळं मग आपलं जीवन बदललं. मग आपली आईट, आपली मोटरसायकल, आपले मोबाईल, आपली गाडी, आपलं घर, हे सगळं मातीमोल. काहीही नाही. तुम्ही जाणार रस्ता, तुमचा रस्ता आता ठरलेला असतो, काही महिन्यात काही वर्षात, एवढाच फरक आहे त्याच्यात. आणि शेवटी कसे झाले ते माहिती नाही. काही जण अत्यंत हाल होऊन गेलेले आहेत. माझा मुक्तांगण मधला एक मुलगा होता, तो अतिशय चांगला, दारूतनं 10 वर्ष चांगला होता, पण सिगरेट प्यायचा आणि तो असा त्याच्या गळ्याला कॅन्सर झाला. आणि गळ्याला तो म्हणजे अन्ननलिकेला, मग श्वास नलिकेला, मग ते पोटात सगळं जे काही अन्न तो खायचा ते छातीत जायचं, मग प्लुरसी, हाल झाले. त्याची 3-4 ऑपरेशन करावे लागले. सगळे ते तोडून ते खालचं पोट वरती आणून इथं हे, तरी तो नाही जगला. मला याचं आश्चर्य वाटतं की का माणसं असं करतात. अनेक माणसं याच्यात गेलेली आपल्याला माहिती आहे. दारू तर हे सगळे जे काही रस्त्याने कडेने पडलेले माणसं आपण बघतो, आणि तरी सुद्धा आपण त्याच्या मागे एवढं लागतो. आणि ते आपल्याला का कळत नाही की इतकी माणसं गेलेली आहेत. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आसपासची निदान 1, 2, 4-5 माणसं दारूमुळे ज्यांचा विनाश झाला किंवा विनाशाच्या मार्गावर आहे असे आहेत. इतकं मोठं प्रमाण आहे, इतकी उदाहरणं आहेत. म्हणून त्या यक्ष प्रश्नामध्ये यक्षांनी प्रश्न विचारला होता धर्मराजाला, महाभारतातली गोष्ट आहे, की तुला सगळ्यात आश्चर्य कसलं वाटतं. तर तो म्हणला की सगळ्यांना मृत्यू येताना माणूस पाहतो, पण मला मृत्यू नाही अशी समजूत करून तो जगतो, हे मला वाटतं सगळ्यात आश्चर्य. तर मला आज धर्मराजा असता तर सांगितलं असतं त्यांनी की इतकी माणसं दारू पिऊन विनाश झालेली पाहून सुद्धा माणूस परत स्वतःचे पैसे खर्च करून हौसेने पितो, दुसऱ्याला पाजतो आणि त्याच्यात काहीतरी एक अशी मर्दुमकी असं मानतो, हे त्याला सगळ्यात मोठं वाटलेलं आश्चर्य असू शकेल. म्हणून ह्या गोष्टींपासून दूर राहणं, हे शरीर आहे ना, हे निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे. ते आपण मालकीचं समजू नये. ते आपल्याला मिळालेलं एक वाहन आहे आणि ते वाहन जे मागतं तेवढंच फक्त द्यावं. ते जर पेट्रोलचं असेल तर आपण त्याच्यात रॉकेल भरायचं नाही. त्याच्यामुळे हे जे सगळं दारू किंवा गर्द किंवा हे सिगरेटचं निकोटीन, हे आपलं नैसर्गिक अन्न नाही आहे. हे नैसर्गिक शरीराला हे पचवताना खूप त्रास होतो किंवा हे पचवता येत सुद्धा नाही, आणि त्याचं काय करावं हे त्याला कळत नाही, अशी अवस्था होते. म्हणून दारूमुळे जसं लिव्हरचं नुकसान होतं, लिव्हर हा तर अनेक रसायनांचा कारखाना आहे आणि तो अव्याहत चालतं. इतका त्या लिव्हरची किती मी कामं सांगू तितकी मला वेळ कमी पडेल असं मला वाटतं. म्हणून हा आपल्या शरीराचा विनाश करणारं जे आहे त्याच्यापासून आपण दूर राहायला पाहिजे. ती मजा नाही मिळाली तरी चालू पाहिजे. बरं, ती मजा इतर कशात मध्ये मिळत नाही असं नाही, ती मजा इतर अनेक गोष्टींच्या मध्ये मिळते आणि त्या गोष्टींचा पश्चाताप होत नाही. हे जेव्हा सगळे शेवटी दारूमध्ये किंवा लिव्हर खराब झालेले लोक रडताना मी पाहिलेले, काय म्हणे काय करू, मला याच्यातनं सुटायचंय, पण तोपर्यंत लिव्हर अफेक्ट झालेलं असतं. एकदा कावीळ झाली की संपलं, म्हणजे ती मृत्यूची पायवाट सुरू झाली तिथून. की ते काहीच पुढे तुम्हाला करता येत नाही, कारण लिव्हर हे एक अष्टमांश लिव्हर खलास होईपर्यंत ते काम करत राहतं आणि कळत सुद्धा नाही आपल्याला की आपलं लिव्हर खलास होतंय. आणि जेव्हा ते एक अष्टमांश वर येतं त्या रिझर्व्ह कॅपॅसिटीवर, तेव्हा सिम्पटम सुरू होतात आणि तेव्हा परत करणं फार अवघड असतं. लिव्हर ट्रान्सप्लांट आहे, हे आहे, परंतु त्याला इतर सगळ्या सिस्टीम्स नॉर्मल असाव्या लागतात आणि त्या आपल्या या मित्राच्या नॉर्मल राहिलेल्या नसतात. त्यामुळे काही करता येत नाही अशी अवस्था आहे. लिव्हर पहिल्यांदा सुस्त असं, कारण त्याच्यामध्ये ते जे ग्लोब्युल्स बनतात ते असे फॅटी लिव्हर त्याचं असं होतं. नंतर ते फुटायला लागतात आणि ते पेशी अशा फुटल्या की आकसायला लागतात. त्याला
लिव्हर सिरोसिस म्हणतात. मग त्याच्यातनं जाणाऱ्या रक्तवाहिन्या पण प्रेस होतात. त्या रक्तवाहिन्या पुढे पोटाच्या आतल्या पृष्ठभागावर वरती आलेल्या असतात, त्या टंब फुगतात आणि एक कुठेतरी काहीतरी झालं की उलटी होते, रक्ताची उलटी. आणि इतकं रक्त जातं कारण लिव्हरमध्ये पोटातनं आलेलं सर्व रक्त लिव्हरमध्ये साठवलेलं असतं आणि ते हळूहळू हृदयाला पाहिजे तसं ते वरती ढकललं जात असतं. त्यामुळे ते मोठा क्वांटिटी या संबंध रक्ताची बाहेर पडल्यावर माणूस जगणंही अवघड असतं, अशक्य असतं असं म्हटलं तरी चालेल. म्हणून हे माणसाने ओढवून घेतलेली दुखणी आहे ती. म्हणजे आपण असा कॅन्सर झाला, अमुक झाला, ते काय माणसाचं शरीर आहे, त्याला होणारच काहीतरी असं आपण म्हणू शकू. पण हे तो टाळू शकला असता, याला जबाबदार तो आहे. त्याचं दारूचं प्रमाण वाढत असताना लोक सांगत असतात की अरे मित्रा थांब, तुझं जास्त चाललंय, छे माझा कंट्रोल आहे म्हणतात. मगा मी ड्रायव्हिंग करतोय मगा. अहो पण कितीतरी जे ड्रायव्हिंगच्या मध्ये अपघात झालेले आहेत, त्या अपघातामध्ये दारू आहे. कित्येक याच्यामध्ये असं आढळलेलं आहे की दारू पिऊन तो चालवत होता. म्हणून किती अगदी आपण दारू पिऊन माझा कंट्रोल आहे म्हटलं ना, तरी एरर ऑफ जजमेंट जो असतो तो अफेक्ट होतोच. अशावर प्रयोग झालेले आहेत की ते जे सगळ्या कृत्रिम जे सगळे असे ऑब्जेक्ट्स आणलेले आहेत आणि ते दारू पिऊन माणसाला बसवल्यावर अगदी एक्सपर्ट सुद्धा त्याला धडकतोच, असे तिथे प्रयोग झालेले आहेत. मग आपण कशाला पाहायचं हे? आपल्याला आई बाप असतात, आपल्याला बायको असते, आपल्याला मुलं असतात, या सगळ्यांना आपण सोडून अशा अवेळी सोडून आपण जातो, आपलं आयुष्य अर्ध्यात संपवतो. काय म्हणायचं याला? आयुष्य जर समजा फेकून द्यायचं असेल, देशासाठी द्यायला फेकून तुम्ही. भगतसिंग लढले, अमुक अनेकांची उदाहरणे. जीव असा आपण फेकून दिला म्हणतो देशासाठी किंवा एका मोठ्या कारणासाठी. मग हे का नाही आपण एका गुटख्याच्या पुडीसाठी आपण हे करतो, किंवा तंबाखूच्या पुडीसाठी, किंवा या सिगरेट किंवा दारूच्या बाटलीसाठी, किती क्षुद्र गोष्टीसाठी आपण आपलं बहुमोल जीवन खर्च करतो. याचा विचार करावा असं माझं तुम्हाला मनापासून कळकळीने आवाहन आहे.